तर काही सगळीकडे जिबली आर्ट चालू आहे. सगळं इन्स्टा ओपन करा, यूट्यूब ओपन करा, सगळीकडे जिबली आर्ट बनवत आहेत लोकं. तर त्यावरून काय होतं, खूप सारे जण म्हणत आहेत की ही आर्टिस्टची डिसरिस्पेक्ट आहे. AI जे आहे ते त्यात इमोशन्स, फिलिंग्स नाही टाकू शकत, तर त्या गोष्टीला काही अर्थच नाही आहे. तर हा ट्रेंड खूप आधी पण होता. जुने असे खूप सारे ॲप्स आहेत की ज्यामध्ये आपण असे कार्टून पिक्चर्स बनवू शकतो. जर का तुम्ही माझं अकाउंट चेक केलं तर काही पोस्ट मी पण केलेल्या आहेत, खूप जुन्या आहेत त्या, पण त्या ॲज अ फन वे म्हणून. त्याचा आणि आर्टचा काही संबंध नाही आहे. कारण की आर्टमध्ये इमोशन्स, फिलिंग्स लागतात आणि ती एक लाँग प्रोसेस आहे. तर त्याचं तर रिप्लेसमेंटच नाही आहे काहीच. कारण खूप डिफरन्स आहे याच्यात. ते मीम आहे ना, 19-20 का फरक, तो 19-20 का नाही 19,000 इमोशन्स का फरक आहे. एक एक्झाम्पल सांगते, सिम्पल. लहानपणी आपल्या बर्थडेला आपल्या फ्रेंडनी बर्थडे कार्ड दिलेलंच आहे. कोणी ना कोणीतरी 100% दिलेलं आहे. तर ते बघा तुम्ही. जर का तुम्ही ते ओपन केलं तर तुम्हाला कळणार की किती इमोशन्सनी ते ड्रॉ केलेले आहे. काय आहे त्याच्यामध्ये परफेक्ट काहीच नाही आहे. इकडे तिकडे वाकडे तिकडे रेषा आहेत सगळ्या, पण त्यामध्ये इमोशन्स ते आहे खरं. आणि आर्ट परफेक्ट नसतं. आर्ट इक्वल टू इम्परफेक्शन हे लिहून घ्या. आणि AI काय करते, परफेक्शन्स. तर ते लॉजिकच नाही आहे, दूरपर्यंत लॉजिक नाही आहे. सेकंड एक्झाम्पल, जे लोक बाहेरगावी राहतात ते या गोष्टीला चांगलंच रिलेट करू शकतात. जसं बाहेर ज्या चपात्या भेटतात, जे मेसचं जेवण असते, ते कसं असते, त्या मशीनच्या चपात्या असतात राईट. पण जे आपली आई घरी बनवते त्याची किती लाँग प्रोसेस आहे. जसं पीठ भिजवते, मग चपाती लाटते, मग ती शेकते. त्यात काय आहे, इमोशन्स, आपल्या आईचं प्रेम लागतं ना. आणि त्यामुळेच सगळ्यांना घरचं जेवण आवडतं राईट. जे पण बाहेरगावी राहायला आहेत ते असं वाट बघतात की मी घरी कधी जातो आहे आणि आईच्या हातचं जेवण कधी खातो आहे. सेम इकडे आहेत. त्या गोष्टीला रिप्लेस नाही करू शकत. हा ट्रेंड एंड झाल्यावर काय करा, तुम्ही तुमचा न्यू ट्रेंड स्टार्ट करा. तुम्ही काय करा, तुमच्या फ्रेंडसोबत मस्त बाहेर जा, एखादं छानसं लोकेशन बघा आणि तिथे छानशी पेंटिंग, ड्रॉइंग, जे काय जमते तुम्हाला ते ड्रॉ करा. असं काही नाही आहे तुम्हाला आलं पाहिजे असं काही, बट तुम्ही एक स्माइली जरी ड्रॉ केली तरी तुम्हाला बघा किती छान वाटेल. ते कलर्स, ते ब्रश, पेन्सिल, इरेझर खूप छान वाटेल. बघा तुम्ही एकदा यूज करून बघा.